नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे. रस्त्याच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात दिसत नसल्याने व तसेच दोन शेताच्या सीमा असलेल्या बांधावर रस्ता उपलब्ध नसल्याने शेत रस्त्याचे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होत असतात. अशा प्रकारे शेत रस्त्यावरून वाद होऊ नये आणि प्रत्येक शेतकऱ्यांना शेत रस्त्याचा लाभ होण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 नुसार अर्ज करून शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळण्याचा हक्क शेतकऱ्यांना प्राप्त आहे. त्यासाठी आपण संबंधित तालुक्याचे तहसीलदार असेल, एसडीएम ऑफिस असेल, संबंधित अधिकारी प्राधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 नुसार अर्ज दाखल करून शेतात जाण्यासाठी रस्ता मिळण्यासाठी विनंती केली असता त्या विनंतीला मान देऊन रस्ता उपलब्ध करून देण्याची सर्वस्व जबाबदारी ही संबंधित महसूल अधिकारी प्राधिकारी यांची आहे. त्यासाठी सन 2025 मध्ये अधिकृतपणे शासन निर्णय शासनाने दिशा निर्देश जारी केलेले आहे. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ या शासनाने जो 2025 मध्ये जो शासन निर्णय काढलेला आहे त्यातील परिशिष्ट अ मध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार कार्यवाही करताना वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद क्षेत्राऐवजी योग्य रुंदीचे क्षेत्ररस्ते उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे सदर शासन निर्णयातील परिशिष्ट ब सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 च्या कलम 5 नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या क्षेत्ररस्त्याबाबत अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करणे आणि सदर शासन निर्णयातील परिशिष्ट क जे शेवटचा जो परिशिष्ट क आहे त्यातील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयित करणे ही संबंधित महसूल विभागाच्या अधिकारी प्राधिकारी यांची जबाबदारी आहे. म्हणजे आपण शेतकऱ्यांनी रस्ता मिळण्यासाठी जर अर्ज दाखल केला तर तो रस्ता मिळवून देण्याचा प्रयत्न रस्ता तयार करून देणे आणि त्या रस्त्याची नोंद सातबारा उतार्यावर इतर हक्कामध्ये करणे आणि सदर दाखल केलेला अर्ज 90 दिवसात निर्णयित करणे ही सर्वस्व जबाबदारी संबंधित महसूल अधिकारी प्राधिकारी यांची आहे. अशा प्रकारे योग्य रुंदीचे क्षेत्ररस्ते उपलब्ध करून देणे, वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या क्षेत्ररस्त्याबाबत अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करणे आणि अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयित करणे ही सर्वस्व जबाबदारी संबंधित महसूल अधिकारी प्राधिकारी यांची आहे. शेतात जाण्या येण्यासाठी योग्य रुंदीचा रस्ता उपलब्ध करून देणे यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका दिसून येत असली तरी महसूल प्रशासनाच्या दरबारी शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्यास संबंधित अधिकारी प्राधिकारी नकारात्मक भूमिकेत असल्याचे दिसून येतात. त्या शेतकऱ्याकडून रितसर अर्ज दाखल करून पाठपुरावा करण्यास मोठ्या प्रमाणावर शेतकरी पुढे येत नसल्याने महसूल यंत्रणेचे अधिकारी प्राधिकारी यांच्यातील निष्काळजीपणा व उदासीनतेला बळ मिळत आहे. पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी दोन शेताच्या सीमा महत्वाच्या असतात. त्यामुळे बांधावरून रस्त्याचे नैसर्गिक स्वरूप टिकून राहते. शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने योग्य रुंदीचा रस्ता उपलब्ध होतो. बांधावरून रस्ता तयार झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमा निश्चित होऊन भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होत नाही.